क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध। लक्ष्मीकांत कौटकर यांनी दिले तीव्र आंदोलनाची चेतावणी। जिल्हाधिकारी यांना निवेदन। अकोला, मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी जिल्ह्यात जागोजागी होत आहे, तरी योजनेला नाव मुख्यमंत्री यांचे आहे, परंतु मेघा इंजिनिअरिंग खासगी कंपनी आहे। या कंपनीला अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभलेले आहे, परंतु शेतशिवार आडगाव गट क्रमांक 245 मध्ये होणाऱ्या सौर प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे। ही जमीन ई क्लासची असल्याने कमी किमतीत मेघा इंजिनिअरिंगला देण्यात आली। या भागात पाण्याची पातळी खूप खाली गेली असून कोरडा भाग आहे। या भागातील पाण्याची पातळी वाढावी म्हणून जलसंधारण अंतर्गत 3 मोठ्या तलावाची निर्मिती केली होती। यावर बराच शासकीय संपत्ती खर्च झाली। शेतकऱ्यांना याचा उपयोग झाला। 3 नाल्यांचे पाणी यात येत होते। मेघा इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्यांनी भूखंड ताब्यात येताच या तलावातील पाणी बंद केले। एक तलाव पूर्ण बुजला तर उर्वरित 2 तलावाच्या भिंती खासवून त्यावर सौर पॅनल उभारण्यात येत असून तलाव बुजवत आहेत। याकडे शासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत। पाणी अडवा, पाणी जिरवा असे शासनाचे उद्देश असून तलावांची निर्मितीवर सरकारचा भर आहे। वेगवेगळ्या सेवाभावी संस्था यावर काम करत आहेत। कंपनी या विरुद्ध काम करीत आहे। या भूखंडातून शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते आहेत। या रस्त्यात नाल्याचे पाणी लावून देण्यात आले आहे। एकीकडे सरकार पांदणा रस्त्यावर भर देत आहे, तर दुसरीकडे मेघा इंजिनिअरिंग या विरुद्ध काम करीत आहे। या भूखंडावर सामाजिक वनीकरणच्या अंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली होती। ही सर्व झाडे प्रकल्प बनवताना तोडण्यात आलेली आहेत। हे सुद्धा नियमबाह्य आहे। एकीकडे माननीय मुख्यमंत्री 300 कोटी झाडं लागवड करण्याची घोषणा करीत आहेत। या विरुद्ध मेघा इंजिनिअरिंगने वृक्षतोड केली म्हणून शेतकऱ्यांचे वहिवटीचे क्षेत्र असते मोकळे व व्यवस्थित करून घ्यावे। पाण्याचे तलाव पूर्ववत करून घ्यावे। झालेल्या नुकसान भरपाई ही मेघा इंजिनिअरिंग कडून घेण्यात यावी। असं न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौटकर यांनी दिलाय। यावेळी सौ वर्षा नागेश नेमाडे, सौ ललिता राजू क्षीरसागर, सौ मीना गजानन निमकर्डे, सौ वर्षा गजानन नेमाडे, सौ किरण कौटकर, निलेश नेमाडे, मोहन खिरोडकर, जाबीर खान, नारायण आसरे, शेख इरफान, गजानन भड, राजू क्षीरसागर, सागर खिरोडकर, गजानन निमकर्डे, वासुदेवराव खिरोडकर, मनोज नेमाडे उपस्थित होते। संपूर्ण शासनाच्या धोरणाविरोधी काम या मेघा इंजिनिअरिंगने केले। हे सर्व कामाची परवानगी या कंपनीला कशी मिळाली याची चौकशी करण्यात यावी। झालेल्या सरकारी योजनांच्या नुकसानाची भरपाई मेघा इंजिनिअरिंग कडून वसूल करण्यात यावी। जोवर पूर्ण चौकशी होत नाही तोवर या सौर प्रकल्पाचे काम थांबवून तुर्तास स्थगिती द्यावी। वेळोवेळी निवेदन देऊन प्रशासन दुर्लक्ष करीत असेल व शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करत असेल तर हे सहन केले जाणार नाही। याला प्रतिउत्तर म्हणून शेतकरी संघटना रघुनाथ पाटील प्रणित करो वा मरो आंदोलन करणार। लक्ष्मीकांत कौटकर, विदर्भ अध्यक्ष शेतकरी संघटना, महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। एकीकडे जगाचं तापमान वाढत आहे आणि अशातच मुख्यमंत्र्यांनी 300 कोटी झाडे लागवड करण्याचा यावेळेस कार्यक्रम हाती घेतलेला आहे। एकीकडे शासन पैसा खर्च करत आहे, तशाच प्रकारे 245 गट नंबर शेतशिवार अडगाव बुद्रुक इथं ई क्लासची जमीन आहे। ही मेगा इंजिनिअरिंगला सौर प्लॅन्ट लावण्यासाठी दिली। आता याच्यात आधी सरकारी योजनेतून वनीकरण विभागाकडून झाडे लावण्यात आली। आता ते झाडांची आधी लावलेल्या झाडांचं 5-6 वर्ष खर्च करण्यात आला, ती झाडं तोडण्यात आली। तसेच जलसंधारणकडून त्याच्यात 3 तलाव खोदण्यात आले होते, त्यातला 1 तलाव या मेगा इंजिनिअरिंगनं पूर्णपणे बुजला आणि उर्वरित 2 तलाव बुजण्याचीही मेगा इंजिनिअरिंगचा प्रयत्न सुरू आहे। अशातच या शेतकऱ्यांचा जो एरिया आहे हा ड्राय झोन मध्ये जातो, इथं पाण्याची उपलब्धता नाही आहे आणि असे जर हे तलाव म्हणजे शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेले क्लास मधले तलाव हे जर का मेगा इंजिनिअरिंग सारख्या कंपन्या बुजवत असतील आणि याच्याकडे अधिकारी लोक दुर्लक्ष करत असतील तर ही बाब बरोबर नाही आहे। आणि या तलावामध्ये या तलावाच्या भरोश्यावर याची शेतीची पिकं आहेत आणि ही तलाव बुजले
तलाव बुजत असताना त्याच्यात जे इनलेट आहे, जे पाणी येण्याचा स्तोत्र आहे, या कंपनीने तो बंद पाडला, आउटलेट बंद पाडली. म्हणजे पूर्ण प्रयत्न आहेत हा तलाव बुजण्याचे. त्याच्यातून काही शेतकऱ्यांचे शेत रस्ते आहेत, हे सगळे शेत रस्तेही संपवण्याचा कार्यक्रम ही कंपनी करत आहे. या कंपनीला इतकी दादागिरीचे अधिकार कोणी दिले, हा एक प्रश्न उपस्थित होतो. तरी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे याकरिता आम्ही इथं कलेक्टरांना आज निवेदन दिले. जर का मेगा इंजिनिअरिंगनी हे सगळे यांचे दबाव तंत्र जर बंद न केल्यास आम्ही याच्या विरुद्ध मोठं आंदोलन करू. आणि या सौर ऊर्जेच्या यांना फ्रीमध्ये गावाची जमीन मिळालेली आहे, तर फ्रीमध्ये जमीन मिळून इतकी दादागिरी करत असतील तर आम्हाला हे सौर प्लॅन्ट नको आहे आमच्या गावात. हा सौर प्लॅन्ट कुठेही उचलून घेऊन जावा. जर नाही केला तर आम्ही हा पूर्ण प्रकल्प बंद पाडू. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.